MPBTच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोटे अँड दिस इज युअर ब्युटिफुल चॅनल AHL लेक्चर. आज आपण 19वा लेक्चर बघतोय. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण नीट, जेई आणि सीईटीला विचारलेले क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. हे न्यूमेरिकल सॉल्व्ह केल्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा थेरी पॉईंट स्टार्ट करणार आहोत. पण आजचं लेक्चर तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे लेक्चर नंबर 18 हे सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, कारण की ज्याच्यामध्ये तुम्हाला न्यूमेरिकल्स कोणत्या टाईपचे पडतात आणि ते कसे सॉल्व्ह करायचे हे समजणार आहे. त्यामुळे ज्यांनी पाठीमागचं लेक्चर बघितलेलं नसेल त्यांनी AHL लेक्चर्स असं यूट्यूबवरती सर्च करा. त्याच्यामध्ये फिजिक्सच्या प्लेलिस्टमध्ये जावा आणि 18वं लेक्चर त्यांनी बघायचं आहे. ठीक आहे, तर आज आपण बघूयात नीट लेवलचे काही न्यूमेरिकल्स. ठीक आहे, पहिलं न्यूमेरिकल बघूयात आपण काय दिलं. ए फिजिकल क्वांटिटी x इज इक्वल टू 2k³ L² divided by m under root n full stop. The percentage error in the measurement of k, l, m and n are 1%, 2%, 3%, 4% respectively. The value of x आणि ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला 8%, 10%, 12% आणि none. म्हणजे इथं तुम्हाला पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायचं आहे. ऑप्शन व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. आपल्याला इथं पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायचं आहे. कशामधला पर्सेंटेज एरर तर x मधला, आणि x चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. त्या टाइपचे न्यूमेरिकल्स आपण बरेच सॉल्व्ह केलेले आहेत. ज्यांनी पाठीमागचं लेक्चर बघितलेलं असेल त्यांना हे न्यूमेरिकल येते, त्यांनी पटकन सॉल्व्ह करा. बघा इथं मी सॉल्व्ह करून देतो. फॉर्म्युला आपल्याकडे दिलेला आहे. x मधला पर्सेंटेज एरर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा फॉर्म्युलामध्ये इथं 2 आलेला आहे. 2 काय कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट मध्ये कोणताही एरर येत नाही, बरोबर. मग आपण कसं सॉल्व्ह करणार आहे. पर्सेंटेज एरर इन x इज इक्वल टू कसं सॉल्व्ह करणार आहे. बघा k³ आहे, k³. मग इथे आपण काय करतो आपल्याला माहिती आहे k³. बघा इथं लिहितो मी k³ 3 खाली घेतो. 3 काय करणार आहे आपण खाली घेणार आहे आणि k मध्ये असलेला पर्सेंटेजला त्यानं मल्टिप्लाय करणार आहे, बरोबर. म्हणजे 3 इंटू पर्सेंटेज एरर ऑफ k पुढं प्लस 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 काय केलं मी, कारण की k आणि l यांचं मल्टिप्लिकेशन आहे. इथं मल्टिप्लिकेशनचा रूल काय आहे तर मल्टिप्लिकेशनच्या रूल मध्ये आपण शिकलेलो आहे की पर्सेंटेज एरर किंवा रिलेटिव्ह एरर हा काय होतो ऍड होतो, म्हणून आपण इथं प्लस म्हणजे ऍड केलेला आहे. पुढे आहे L². मग L² ला काय करणार आहे 2 खाली घेणार आहे आपण, बरोबर. 2 खाली घेणार आणि नंतर काय करणार L चा जो पर्सेंटेज एरर असेल त्याला मल्टिप्लाय करणार, म्हणजे 2 इंटू पर्सेंटेज एरर इन L पुढं प्लस. बघा इथं ऍडिशनच करायचे. का ऍडिशन करायचे, कारण की इथं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आपल्याला दिसते. मग मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा रूल आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. आता हे इथं मी रिपीट करणार नाहीये, त्याच्यासाठी तुम्हाला पाठीमागचे लेक्चर्स बघावे लागतील, बरोबर. ओके, पुढे आहे m म्हणजेच काय आहे बघा इथं, किंवा m साठी काय करणार इथं प्लस पर्सेंटेज एरर इन m आणि शेवटी प्लस. आता इथं स्क्वेअर रूट मध्ये n आहे, स्क्वेअर रूट मध्ये n. आता स्क्वेअर रूट मध्ये n असल्यावरती हे कसं सॉल्व्ह करायचं हे व्यवस्थित बघा. स्क्वेअर रूट याचा अर्थ काय तर n⁻² असा असतो. लक्षात ठेवा, स्क्वेअर रूट याचा अर्थ पॉवर किती असते 1/2 असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच इथं आपण काय करणार आहे 1/2 इंटू पर्सेंटेज एरर इन काय येणार आहे n येणार आहे. ठीक आहे, ओके. बघा इकडे मग आता हे कसं सॉल्व्ह करता येईल आपल्याला. 3 इंटू पर्सेंटेज एरर ऑफ k मध्ये किती पर्सेंटेज एरर आहे 1% आहे, म्हणून इथे लिहितो 1% प्लस 2 इंटू बघा 2 इंटू पर्सेंटेज एरर इन L मध्ये किती पर्सेंटेज एरर आहे 2%, म्हणून इथे लिहितो 2%. पुढं प्लस पर्सेंटेज एरर इन m मध्ये किती पर्सेंटेज एरर आहे 3%, म्हणजे 3%. पुढं प्लस 1/2 इंटू पर्सेंटेज एरर इन n मध्ये किती पर्सेंटेज एरर आहे 4% आहे. ओके, 2 4 येणार आहे. ठीक आहे, बघा मग काय येणार आहे हे येत आहे 3 इंटू 1 3%. हे किती येत आहे 2 इंटू 2 4%. पुढं प्लस 3% आणि हे किती येणार आहे 2% येणार आहे, बरोबर. म्हणजे किती आन्सर येते बघा 4 आणि 3 7 10 आणि 2 4 आणि 3 7 7 आणि 3 10 आणि 2 12
12%. किती येतंय मग 12%, म्हणजे ऑप्शन नंबर तिसरा करेक्ट असणार आहे. इझी क्वेश्चन होता. ओके, पुढचा क्वेश्चन बघूयात आपण लगेच. The resistance R of a wire is given by R is equal to, फॉर्म्युला दिलेला आहे, rho into L divided by pi R square, full stop. The percentage error in the measurement of rho, L and R is 1%, 2% and 3% respectively. Then the percentage error in R, रेजिस्टन्स मध्ये असलेला पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायचा आहे. आताचं न्यूमेरिकल जसं सॉल्व्ह केलंय सेम तसंच हे पण न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि पॉज करून पटकन सॉल्व्ह करा. ऑप्शन दिलेले आहे 6%, 9%, 8% आणि 10%. ओके, कसं सॉल्व्ह करणार हे आताच्या सारखंच बघा. इकडं या पूर्ण फॉर्म्युल्यामध्ये रो, एल, पाय आणि आर स्क्वेअर यांचं काय दिसतंय तुम्हाला, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. बरोबर, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा रूल इथं वापरायचा आहे. कायम लक्षात ठेवा बघा, ज्यांनी पाठीमागचा व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांच्यासाठी, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन जर असेल तर त्याच्यामध्ये असलेला पर्सेंटेज एरर हा ऍड होतो. एवढं व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, मग पर्सेंटेज एरर इन रेजिस्टन्स आर इज इक्वल टू, कसं सॉल्व्ह करणार, पहिली फिजिकल क्वांटिटी कोणती आहे, रो, म्हणजे काय लिहिणार मी इथं, पर्सेंटेज एरर इन रो, पुढं प्लस, पुढं काय, पुढची फिजिकल क्वांटिटी आहे एल, एल म्हणजे लेंथ, म्हणजे तिथे लिहिता येईल पर्सेंटेज एरर इन लेंथ, पुढं काय आहे प्लस पाय. आता पाय काय आहे, कॉन्स्टंट, मग कॉन्स्टंट मध्ये एरर नसतो, कोणताही नंबर असेल तर त्याच्यामध्ये एरर नसतो, त्यामुळे त्या नंबरचा किंवा त्या कॉन्स्टंटचा विचार करायचा नाही. पुढची फिजिकल क्वांटिटी आहे रेडियस, आर स्क्वेअर दिसतं इथं, आर स्क्वेअर बघा, इंडेक्स आहे, इंडेक्सला खाली घ्यायचं आणि काय करायचंय, इंडेक्सला खाली घ्यायचंय आणि काय करायचंय तर रेडियस मध्ये असलेल्या पर्सेंटेज एररला मल्टिप्लाय करायचं आहे. एकदम सोपं आहे. बघा मग काय करणार इथं, 2 into percentage error in radius r असेल. ओके, सगळ्या व्हॅल्यू टाकूयात. बघा इकडं पर्सेंटेज एरर इन रो, रो मध्ये किती पर्सेंटेज एरर आहे, 1%, प्लस पर्सेंटेज एरर इन लेंथ, लेंथ मध्ये किती पर्सेंटेज एरर आहे, 2%, प्लस 2 into पर्सेंटेज एरर इन आर, आर मध्ये पर्सेंटेज एरर आहे 3%. सॉल्व करायचे, 1% प्लस 2% प्लस 6%, 6 2 8 आणि 1 9, 9%. म्हणजे ऑप्शन कुठला असणार आहे, दुसरा असणार आहे. ओके, दोन्ही क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व करा, लिहून माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवायचं आहे. ओके, हे व्यवस्थित लिहा, पुढचा क्वेश्चन देतो तुम्हाला लगेच. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3 काय दिले बघा, द रेजिस्टन्स इज आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. बरोबर, रेजिस्टन्स हा फॉर्म्युला, रेजिस्टन्स इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन करंट, वेअर V इज इक्वल टू व्होल्टेज त्यांनी दिलेला आहे 100 प्लस मायनस 5 वोल्ट. याच्यामध्ये व्होल्टेज किती असतं आपल्याला माहिती आहे 100, आणि प्लस मायनस 5 हा काय असतो, व्होल्टेज मध्ये येणारा एरर असतो. बरोबर, अँड I इज इक्वल टू म्हणजे करंट दिलेला आहे, करंटची व्हॅल्यू बघा 10 प्लस मायनस 0.2 अँपिअर अशी दिलेली आहे. याच्यामध्ये करंटची व्हॅल्यू असते 10 आणि प्लस मायनस 0.2 हा काय असतो, करंट मध्ये असलेला एरर असतो. बरोबर, सो ओके, पुढे काय दिले बघा, what is the total error in the R, what is the total error in the resistance असं विचारलं आहे. रेजिस्टन्सचा ऑलरेडी आपल्याकडे फॉर्म्युला इथं आहे. बरोबर, रेजिस्टन्स कशावरती डिपेंड आहे, व्होल्टेज आणि करंट वरती डिपेंड आहे. बरोबर, मग कसला एरर विचारलाय तर ऑप्शन बघा, म्हणजे ऑप्शन वरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायचं आहे. कसला एरर तर पर्सेंटेज एरर. बरोबर, मग पर्सेंटेज एरर इन आर कसं लिहिणार आपण, कसं फाइंड आउट करतो बघा. इथं व्होल्टेज आणि करंट यांचं काय दिसतं आपल्याला, डिव्हिजन दिसते. मग डिव्हिजनचा रूल काय आपल्याला माहिती आहे, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर त्याच्यामधला पर्सेंटेज एरर किंवा रिलेटिव्ह एरर हा काय होतो, ऍड होतो, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच आपण इथं व्होल्टेज आणि करंट यांचा पर्सेंटेज एरर ऍड करणार. पण इथं आपल्याला न्यूमेरिकल मध्ये व्होल्टेज आणि करंट यांचा पर्सेंटेज एरर दिलेला नाहीये. बरोबर, पर्सेंटेज एरर दिलेला नाही. मग इथं आपण पर्सेंटेज एरर ऍड कसं करणार हा प्रश्न आहे. बरोबर, मग पर्सेंटेज एरर जर दिलेला नसेल तर न्यूमेरिकल कसं सॉल्व्ह करायचं हे आपल्याला माहिती आहे. काय करतो आपण रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करतो आणि रिलेटिव्ह एररला आपण 100 ने मल्टिप्लाय करतो. रिलेटिव्ह एररला 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळतो, पर्सेंटेज एरर.
बरोबर. मग इथं आपण काय करूया, व्होल्टेज मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर कसं लिहिणार, तर डेल्टा व्ही अपॉन व्ही असं लिहितो. बरोबर. प्लस प्लस काय करणार आपण, करंट मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर म्हणजे डेल्टा आय अपॉन आय. बरोबर. हे काय केलं आपण, ऍडिशन केली. कशाची ऍडिशन केली, तर रिलेटिव्ह एररची ऍडिशन केली. त्या रिलेटिव्ह एररला आपण काय करूया, 100 ने मल्टिप्लाय करूया. ज्यावेळेस आपण 100 ने मल्टिप्लाय करतो त्यावेळेला आपल्याला पर्सेंटेज एरर मिळतो. बरोबर. मग आता डेल्टा व्ही अपॉन व्ही, आता हे कुठं सॉल्व्ह करू, मग इथं सॉल्व्ह करतो मी. इथं लिहितो मी पर्सेंटेज एरर इन आर इज इक्वल टू काय बघा, डेल्टा व्ही अपॉन व्ही. डेल्टा व्ही म्हणजे व्होल्टेज मध्ये असलेला एरर. मग व्होल्टेज मध्ये किती एरर आहे, तर व्होल्टेज मध्ये 5 एरर आहे. म्हणजे आपण डेल्टा व्ही ची व्हॅल्यू किती लिहिणार, तर 5 लिहिणार. म्हणजे तिथं आपण लिहू 5 डिवाइड बाय काय आहे, व्ही म्हणजे व्होल्टेज किती दिलंय, 100. पुढं प्लस प्लस पुढं काय आहे बघा, डेल्टा आय म्हणजे काय, करंट मध्ये असलेला एरर. मग करंट मध्ये किती एरर आहे, 0.2. म्हणजे इथे लिहू 0.2 डिवाइड बाय काय आहे, करंटची व्हॅल्यू किती आहे, 10. बरोबर. मग आता ही कॅल्क्युलेशन किती येईल बघा, 5 डिवाइड बाय 100 म्हणजे 0.05 मल्टिप्लाय बाय 100 राहिलं बघा इथं. ओके. पुढं काय येणार आहे बघा, मला सॉल्व्ह करा. 5 डिवाइड बाय 100 0.05 प्लस हे किती येत आहे, येणार आहे 0.02 येईल. बरोबर. डिवाइड बाय 10 आहे 0.02 आणि ह्याला मल्टिप्लाय बाय परत 100 आहे म्हणजे येईल 0.07 ला मल्टिप्लाय बाय 100 म्हणजे किती येत आहे, हे येणार आहे 7%. किती येईल, 7%. कसं सॉल्व्ह केलं, 5 डिवाइड बाय 100 0.05, 0.2 डिवाइड बाय 10 0.02 मल्टिप्लाय बाय काय बाहेर 100 आहे. या दोघांचे ऍडिशन 0.07 मल्टिप्लाय बाय 100 केलं तर 7% येईल. म्हणजे ऑप्शन कितवा बरोबर आहे, त्या बरोबर 7% म्हणजे दुसरा ऑप्शन. आलं लक्षात, न्यूमेरिकल सोपं होतं. पुढचं न्यूमेरिकल बघूयात आपण. पुढं काय दिलं बघा, द एरर इन मेजरिंग साइड ऑफ ए क्यूब इज ±1%. ओके. एक क्यूब इथं दाखवलाय मी क्यूब. ठीक आहे. त्यांचे जे साइड आहे, क्यूबच्या साइड कशा असतात, क्यूबच्या सर्व साइड्स सेम असतात म्हणजे सेम लेंथच्या असतात. लेंथ ब्रेड्थ आणि हाईट क्यूबच्या सर्व साइड्स कशा असतात, इक्वल असतात. तर त्यांच्यामध्ये जो एरर आहे तो किती आहे, ±1% आहे. पुढे काय सांगितलं, द एरर इन द कॅल्क्युलेशन ऑफ व्हॉल्यूम ऑफ क्यूब विल. तर क्यूबच्या व्हॉल्यूम मध्ये किती एरर येईल असं सांगितलंय. खूप इझी प्रॉब्लेम आहे, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकताय. बरोबर. त्यांनी सांगितलं आपल्याला एरर फाइंड आउट करायला. कसला एरर फाइंड आउट करायचं बघा, इकडे ऑप्शन मध्ये दिसेल तुम्हाला पर्सेंटेज एरर. बरोबर. इथं फॉर्म्युला कसा लिहिणार आपण. ओके. पहिल्यांदा आपण व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय असतो तो लिहूया. व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा फॉर्म्युला काय, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट असा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. बरोबर. क्यूब मध्ये लेंथ ब्रेड्थ आणि हाईट तिन्ही सुद्धा कशा असतात, इक्वल असतात. म्हणजे त्याला आपण असं पण लिहू शकतो, लेंथ इंटू लेंथ म्हणजेच एल क्यूब असं लिहू शकतो. बरोबर. क्यूब मध्ये लेंथ ब्रेड्थ आणि हाईट तिन्ही पण इक्वल असतात म्हणून आपण लेंथ इंटू लेंथ म्हणजेच एल क्यूब असं लिहू शकतो. बरोबर. ओके. मग पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम. बघा, व्हॉल्यूम कशावरती डिपेंड आहे, तर लेंथ वरती डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहे, लेंथ वरती. आणि इथं आपल्याला एल क्यूब दिसतोय. काय दिसतोय, एल क्यूब म्हणजे इंडेक्स इथं 3 आलेला आहे. मग हे आपल्याला माहिती आहे कसं सॉल्व्ह करायचं. काय करतो आपण, 3 खाली लिहितो आणि लेंथ मध्ये असलेला पर्सेंटेज एररला मल्टिप्लाय करतो. लेंथ मध्ये असलेला पर्सेंटेज एरर त्याला हा 3 काय होणार, मल्टिप्लाय होणार. म्हणजे 3 इंटू पर्सेंटेज एरर इन काही लेंथ येईल. म्हणजे काय येणार आहे बघा, 3 इंटू पर्सेंटेज एरर इन लेंथ मध्ये किती पर्सेंट, लेंथ म्हणजे थोडक्यात इथं काय साइड ऑफ क्यूब आहे त्याच्यामध्ये एरर किती ±1% आहे. ±1% म्हणजे किती येणार, ±3% येणार. ±3% म्हणजे कुठला ऑप्शन बरोबर आहे बघा, चौथा ऑप्शन बरोबर आहे. ओके. दोन्ही हे न्यूमेरिकल व्यवस्थित लिहून माझ्या व्हॉट्सअप वरती
पाठवायचे आहेत. तुम्ही व्यवस्थित लिहा, तोपर्यंत पुढचा क्वेश्चन मी तुम्हाला देतो. ओके, क्वेश्चन नंबर 5 बघा. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलेलं आहे, ए क्वांटिटी इज रिप्रेझेंटेड बाय, एक फॉर्म्युला दिला आहे, एक्स इज इक्वल टू एम रेस टू ए इंटू एल रेस टू बी इंटू टी रेस टू सी, असा एक फॉर्म्युला दिला आहे. द पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ एम एल अँड टी आर. ठीक आहे, एम एल आणि टी या 3 फिजिकल क्वांटिटी मध्ये असलेला पर्सेंटेज एरर आपल्याला दिलेला आहे. एम मध्ये पर्सेंटेज एरर आहे अल्फा पर्सेंट, एल मध्ये आहे बीटा पर्सेंट आणि टी मध्ये पर्सेंटेज एरर आहे गॅमा पर्सेंट. विचारलंय काय, द पर्सेंटेज एरर इन एक्स, एक्स मध्ये असलेला पर्सेंटेज एरर विचारलेला आहे. ओके, एक्स मध्ये. ओके, इझी क्वेश्चन आहे, सॉल्व करू शकताय का बघा. व्हिडिओ पॉज करा आणि पॉज करून सॉल्व करा. ओके, मी इथं सॉल्व करून देतोय बघा. कसं फाइंड आउट करणार, एक्स मधला पर्सेंटेज एरर, फॉर्म्युला कसा तयार होईल, पर्सेंटेज एरर इन एक्स इज इक्वल टू, आता एम एल आणि टी यांच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, मल्टिप्लिकेशन. त्याचप्रमाणे एम एल टी यांना काहीतरी पॉवर पण दिलेली दिसते, इंडेक्स पण आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि इंडेक्स यांचा कंबाईन मिळून रूल तुम्हाला यूज करावा लागेल. बरोबर, कसं यूज करणार बघा. काय करावं लागेल, इथं आपल्याला मल्टिप्लिकेशन आहे म्हणजेच काय करणार आपण, पर्सेंटेज एरर इन एम प्लस पर्सेंटेज एरर इन एल प्लस पर्सेंटेज एरर इन टी, हे करावं लागेल. त्याचप्रमाणे इंडेक्स आहे, त्या इंडेक्सला काय करावं लागेल, मल्टिप्लाय पण करावं लागेल. मग कसं सॉल्व करणार बघा. सुरुवात कुठून करूयात, एम पासून. एम रेस टू ए आहे म्हणजेच ए ला आपण खाली घेणार. बरोबर, ए इंटू काय करावं लागेल, पर्सेंटेज एरर ऑफ एम, म्हणजे तिथे लिहितो मी इंटू पर्सेंटेज एरर ऑफ एम. पुढं काय करावं लागेल, प्लस. बरोबर, पुढं एल रेस टू बी आहे, बी काय होणार, खाली येणार आणि काय करावं लागेल, पर्सेंटेज एरर इन पर्सेंटेज एरर ऑफ एल करणार आहोत. बरोबर, पर्सेंटेज एरर ऑफ एल. बरोबर आहे बघा. ए इंटू पर्सेंटेज एरर ऑफ एम, म्हणजे तिथं काय केलं आपण, इंडेक्सचा रूल यूज केला. बी इंटू पर्सेंटेज एरर ऑफ एल. लक्षात ठेवा, ज्या वेळेस इंडेक्स येईल त्या इंडेक्सला खाली घ्यायचं आणि काय करायचं, तर त्या पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटीमध्ये जो एरर असेल त्याला मल्टिप्लाय करायचं. पुढे काय बघा, टी रेस टू सी आहे म्हणून इथं काय करणार आपण, प्लस सी इंटू पर्सेंटेज एरर ऑफ टी करणार. बरोबर, ओके, म्हणजे काय येईल बघा, इथं ए इंटू पर्सेंटेज एरर इन एम, एम मध्ये किती पर्सेंट एरर आहे, अल्फा, म्हणजेच काय आलं इथं, अल्फा. बरोबर, पुढं अल्फा पर्सेंट. ओके, पुढं प्लस बी इंटू पर्सेंटेज एरर इन एल, एल मध्ये किती एरर आहे, बी पर्सेंट, म्हणजे तिथे बी पर्सेंट, प्लस सी इंटू पर्सेंटेज एरर इन टी, टी मध्ये किती एरर आहे, गॅमा पर्सेंट. बरोबर, म्हणजे आता इथे पर्सेंटेज जे काय आहे ते कॉमन घेऊयात, म्हणजे आपल्याला फायनल आन्सर मिळेल. म्हणजेच काय आहे बघा, ए अल्फा प्लस बी बीटा प्लस सी गॅमा पर्सेंट असेल. म्हणजे ऑप्शन कुठला येणार आहे बघा, पहिला ऑप्शन बरोबर आहे, अल्फा ए बीटा बी गॅमा सी. असं सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, ओके. आता पुढचा क्वेश्चन बघूया. पुढच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आपल्याला, व्हॉट इज द फ्रॅक्शनल एरर इन जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, कॅल्क्युलेटेड फ्रॉम टी इज इक्वल टू. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ह्या टाईपचा प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला आहे. फॉर्म्युला आपल्याला हा माहिती आहे, हा कशाचा फॉर्म्युला आहे, टाइम पिरियड ऑफ पेंड्युलमचा. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी फॉर्म्युला आहे. गिवन दॅट काय दिले आपल्याला बघा, फ्रॅक्शनल एरर इन टी अँड एल. टी म्हणजे टाइम आहे, एल म्हणजे लेंथ आहे. टाइम पिरियड आणि लेंथ यांच्यामध्ये असलेला फ्रॅक्शनल एरर दिलेला. आता फ्रॅक्शनल एरर म्हणजेच लक्षात ठेवा रिलेटिव्ह एरर. फ्रॅक्शनल एररलाच आपण रिलेटिव्ह एरर असं म्हणतो, त्यामुळं लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. फ्रॅक्शनल एरर हा जरी वर्ड आला तरी लक्षात ठेवायचं, त्याला आपण काय म्हणतो, रिलेटिव्ह एरर असं म्हणतो. ओके, व्हॉट इज द फ्रॅक्शनल एरर इन जी असं म्हणलं, म्हणजे आपल्याला इथं रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करायचं. मला लक्षात ठेवा, रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करायचं असतो त्यावेळेला ऑप्शन मध्ये इथं कुठेही तुम्हाला पर्सेंटेज दिसणार नाही, आणि ज्यावेळेस ऑप्शन मध्ये पर्सेंटेज दिसतं त्यावेळेला लक्षात ठेवायचं तिथं तुम्हाला पर्सेंटेज एरर सांगितलेला असतो. ओके, आता फॉर्म्युला पहिल्यांदा आपण लिहूयात. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट काय आहे एल अपॉन जी असं दिलं. ठीक आहे, आता आपल्याला
फ्रॅक्शनल एरर म्हणजे रिलेटिव्ह एरर इन जी फाइंड आउट करायचं, म्हणजे जी ला आपल्याला त्या बरोबर चिन्हाच्या लेफ्ट हँड साईडला आणावं लागेल. बरोबर. त्याचप्रमाणे इथं स्क्वेअर रूट दिसतो, हा स्क्वेअर रूट आधी आपल्याला काय करावं लागेल, रिमूव्ह करावं लागेल. स्क्वेअर रूट घालवण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूचा स्क्वेअर करावा लागेल. मग स्क्वेअर केल्यानंतर काय येईल, टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर बरोबर, आणि स्क्वेअर रूट निघून जाईल म्हणजे एल अपॉन जी असे येईल. ठीक आहे. आता जी त्या बाजूला आणि टी स्क्वेअर इकडे आहे, म्हणजे काय येईल बघा आपलं फॉर्म्युला, देअरफॉर जी इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर इंटू एल अपॉन टी स्क्वेअर असा फॉर्म्युला तयार होईल. आता तुम्ही काय करू शकता, आता तुम्ही फ्रॅक्शनल एरर म्हणजे रिलेटिव्ह एरर इन जी फाइंड आउट करू शकता. आणि त्याच्यामध्ये 4 आणि पाय स्क्वेअर हे दोन काय आहेत, कॉन्स्टंट आहेत म्हणजे त्याला कुठलाही त्याच्यामध्ये कोणताही एरर नसणार. म्हणजेच व्हॅल्यू ऑफ जी एल आणि टी स्क्वेअर या दोन फिजिकल क्वांटिटीवरती काय आहे, डिपेंड आहे. फक्त ह्या दोन क्वांटिटीवरतीच आपल्याला फोकस करायचं आहे. ठीक आहे. मग आता कसं काढणार बघा, फ्रॅक्शनल एरर इन जी. बरोबर, मी इथं लिहितो फ्रॅक्शनल एरर, ज्यालाच आपण रिलेटिव्ह एरर असं म्हणतो. फ्रॅक्शनल एरर इन जी, बरोबर, रिलेटिव्ह एरर किंवा फ्रॅक्शनल एरर इन जी इज इक्वल टू कसं काढणार आपण, तर लेंथ मध्ये असलेला फ्रॅक्शनल एरर प्लस टाइम मध्ये असलेला फ्रॅक्शनल एरर. बरोबर. बघा इथं एल आणि टी, लेंथ आणि टाइम पिरियड यांचं काय डिव्हिजन आहे. डिव्हिजन असली तरी आपण काय करतो, रिलेटिव्ह एरर किंवा फ्रॅक्शनल एरर किंवा पर्सेंटेज एरर काय करतो आपण ऍड करतो, म्हणजे लेंथ आणि टाइम मध्ये असलेला फ्रॅक्शनल एरर आपण ऍड करणार. मग मी इथं लिहितो फ्रॅक्शनल एरर इन लेंथ, बरोबर, प्लस काय करणार, टाइम मध्ये असलेला फ्रॅक्शनल एरर म्हणजे फ्रॅक्शनल एरर इन काय आहे, टी करणार. बरोबर. पण इथं टी स्क्वेअर आहे, इथे इंडेक्सचा पण रूल आपल्याला यूज करावा लागेल. म्हणजे 2 कुठे येणार खाली, 2 इंटू फ्रॅक्शनल एरर ऑफ टी येणार, म्हणजे इथं 2 न आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. ओके. मग आता बघा फ्रॅक्शनल एरर इन लेंथ मध्ये असलेला फ्रॅक्शनल एरर किती दिलाय बघा, टाइम मध्ये किती आहे प्लस मायनस एक्स आणि लेंथ मध्ये किती आहे प्लस मायनस वाय आहे, प्लस मायनस वाय. फ्रॅक्शनल एरर इन लेंथ म्हणजे किती आहे, वाय प्लस मायनस प्लस इथं काय आहे बघा 2 इंटू फ्रॅक्शनल एरर इन टी, टी मध्ये किती एरर आहे प्लस मायनस एक्स आहे, प्लस मायनस एक्स. म्हणजे बघा इथं तर ऑप्शन चेक करा, ऑप्शन मध्ये कुठेही प्लस मायनस असं चिन्ह दिसत नाही, त्यामुळे इथं तुम्ही प्लस मायनसच्या ऐवजी नुसतं प्लस लिहिलं तरी सुद्धा चालेल. मग ही दोन्ही कुठून टाकू म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. बघा ऑप्शन मध्ये कुठेही दिलेलं नाहीये प्लस मायनस, त्यामुळे मी इथलं काय केलं, प्लस मायनस साईन काढून टाकलं. ठीक आहे. ओके. म्हणजेच काय येईल बघा, मग हे वाय प्लस 2 इंटू एक्स काय आलं, 2x. म्हणजेच किती आलं बघा, फ्रॅक्शनल एरर इन जी किती आलं, y प्लस 2x. म्हणजे ऑप्शन कुठला बरोबर येतो बघा, y प्लस 2x म्हणजे तिसरा ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. आलं लक्षात. बघा आपण टोटल किती 6 एक्झाम्पल आतापर्यंत काय केले, सॉल्व्ह केले. हे दोन्ही सुद्धा एक्झाम्पल व्यवस्थित लिहा. ठीक आहे. तोपर्यंत तुम्हाला पुढचा एक्झाम्पल देते. ओके. क्वेश्चन नंबर 7 बघा, द एरर इन मेजरिंग डायमीटर ऑफ सर्कल इज 4%. बरोबर. एक सर्कल आहे, त्या सर्कलचा डायमीटर आहे, त्या डायमीटर मध्ये असलेला एरर आपल्याला दिलेला आहे 4% आहे. सांगितलंय काय बघा, द एरर इन सर्कम्फरन्स ऑफ सर्कल वुड बी असं म्हटलंय, म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल मध्ये किती एरर असणार आहे तो फाइंड आउट करा. ऑप्शन बघा पर्सेंटेज मध्ये दिलेले आहेत, म्हणजे पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायचं आहे. कशामधला पर्सेंटेज एरर, तर सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. ठीक आहे. मग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलचा फॉर्म्युला, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल फॉर्म्युला काय आहे, तर आपल्याला माहिती आहे पाय इंटू डी. त्याचा फॉर्म्युला पाय इंटू डी. आता तुमच्या लक्षात आलं असेल की सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल फक्त कशावरती डिपेंड आहे, तर डायमीटरवर. पाय कॉन्स्टंट आहे, त्याच्यामध्ये कोणताही एरर नसणार. बरोबर. सो पर्सेंटेज एरर इन सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज इक्वल टू पर्सेंटेज एरर इन डायमीटर. डायमीटर मध्ये जेवढा पर्सेंटेज एरर असणार आहे तेवढाच सेम पर्सेंटेज एरर सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल मध्ये असणार. बरोबर. ओके. मग काय पर्सेंटेज एरर इन circumference of circle
इज इक्वल टू काय पर्सेंटेज एरर इन डी. डायमीटर मध्ये असलेला पर्सेंटेज एरर आपल्याला दिलेला आहे, किती आहे तर 4%. ऑप्शन कुठला आहे बघा तुमचा, ऑप्शन नंबर 3. ओके ओके. क्वेश्चन नंबर 8 बघा. द प्रेशर ऑन ए स्क्वेअर प्लेट इज मेजर्ड बाय मेजरिंग. बघा काय सांगितलंय, द प्रेशर ऑन ए स्क्वेअर प्लेट. एक स्क्वेअर प्लेट आहे, एक काय स्क्वेअर प्लेट आहे, तर त्या स्क्वेअर प्लेट वरती जे अप्लाय होणारं जे प्रेशर आहे बघा, प्रेशर ऑन ए स्क्वेअर प्लेट इज मेजर्ड बाय. त्या स्क्वेअर प्लेट वरती जे काय प्रेशर अप्लाय होत आहे, ठीक आहे, ते प्रेशर कसं आपण मेजर करणार आहे, तर बाय मेजरिंग द फोर्स ऑन प्लेट अँड लेंथ ऑफ द साइड. म्हणजे त्या प्लेट वरती अप्लाय होणारा फोर्स आणि साइड, बरोबर, कशाच्या साइड, तर लेंथ ऑफ द साइड ऑफ द प्लेट, म्हणजे त्या प्लेटच्या ज्या साइड आहे त्या साइड वरती डिपेंड आहे असं दिलं आहे. इफ मॅक्सिमम एरर इन द मेजरमेंट ऑफ फोर्स मध्ये असलेला आणि लेंथ मध्ये असलेला एरर त्यांनी दिलेला आहे 4% आणि 2%. 4% हा एरर आहे फोर्स मधला, 2% हा एरर आहे लेंथ मध्ये, बरोबर. तर मॅक्सिमम एरर इन द प्रेशर विचारलं. मॅक्सिमम एरर इन द प्रेशर म्हणजे त्या प्लेट वरती जे प्रेशर अप्लाय होत आहे त्याच्यामध्ये येणारा एरर किती असेल असं सांगितलं. मग इथं तुम्हाला प्रेशरचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. प्रेशर इज इक्वल टू काय असतं, फोर्स अपॉन एरिया. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर. ओके, मग इथं पहिल्यांदा फॉर्म्युला लिहितो मी. प्रेशर इज इक्वल टू काय, फोर्स अपॉन एरिया. आता पर्सेंटेज एरर इन प्रेशर काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, पर्सेंटेज एरर ऑफ फोर्स प्लस पर्सेंटेज एरर ऑफ एरिया करावा. फोर्स मध्ये असलेला पर्सेंटेज एरर आपल्याला माहिती आहे, पण एरिया मध्ये असलेला पर्सेंटेज एरर आपल्याला माहिती नाही, बरोबर. कारण की आपल्याला लेंथ मध्ये असलेला पर्सेंटेज एरर दिला, एरिया मधला पर्सेंटेज एरर माहिती नाही, बरोबर. मग एरिया कुणाचा, तर एरिया ऑफ ए प्लेट, एरिया ऑफ ए स्क्वेअर प्लेट, बरोबर, एरिया ऑफ ए स्क्वेअर प्लेट. मग स्क्वेअर प्लेट जर असेल तर तिचा एरिया कसा फाइंड आउट करायचा आपल्याला माहिती, त्याची लेंथ आणि ही काय असणार त्याची दुसरी लेंथ, बरोबर. एरिया ऑफ ए स्क्वेअर प्लेट, सर्व साइड्स कशा असणार स्क्वेअर प्लेटचे सारखेच असणार, म्हणजे लेंथ स्क्वेअर हा काय असणार आहे, एरिया ऑफ ए स्क्वेअर प्लेट असणार आहे फॉर्म्युला. मग त्याच्यावरून आपण काय करू शकतो, एरिया मध्ये असलेला पर्सेंटेज एरर फाइंड आउट करू शकतो. आपण पहिल्यांदा काय करू, एरिया मधला पर्सेंटेज एरर फाइंड आउट करू. मग इथं लिहितो मी पर्सेंटेज एरर. पहिल्यांदा फॉर्म्युला कसं लिहिणार बघा, एरिया ऑफ स्क्वेअर प्लेट, एरिया ऑफ स्क्वेअर प्लेट कसं लिहिणार आपण, लेंथ स्क्वेअर असं लिहिणार, ठीक आहे. मग पर्सेंटेज एरर त्याच्यामधला पर्सेंटेज एरर इन स्क्वेअर प्लेट कसं फाइंड आउट करणार, तर 2 into, बरोबर, 2 खाली येणार आणि लेंथ मध्ये असलेल्या पर्सेंटेज एररला मल्टिप्लाय करा. 2 into पर्सेंटेज एरर इन लेंथ, ठीक आहे. म्हणजे 2 into पर्सेंटेज एरर इन लेंथ आपल्याला दिलाय, लेंथ मध्ये किती एरर आहे तर 2% आहे. 2% म्हणजे किती आलं 4%. म्हणजे पर्सेंटेज एरर इन स्क्वेअर प्लेट, बरोबर, सॉरी, पर्सेंटेज एरर इन एरिया पाहिजे इथं, पर्सेंटेज एरर इन एरिया ऑफ स्क्वेअर प्लेट असेल, एरिया ऑफ स्क्वेअर प्लेट असेल, बरोबर आहे का बघा. पर्सेंटेज एरर इन एरिया ऑफ ए स्क्वेअर प्लेट किती आलं तर 4% आलं. मग आता प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया आहे, याच्यावरून आपण काय करू शकतो, प्रेशर मध्ये असलेला पर्सेंटेज एरर फाइंड आउट करू शकतो. कसं फाइंड आउट करणार बघा, पर्सेंटेज एरर इन प्रेशर इज इक्वल टू, कसं फाइंड आउट करणार, फोर्स मध्ये असलेलं पर्सेंटेज एरर प्लस एरिया मध्ये असलेलं पर्सेंटेज एरर असं ऍडिशन करायला. नाही तर काय करूया, लिहितो मी पर्सेंटेज एरर इन फोर्स प्लस पर्सेंटेज एरर इन एरिया, बरोबर. मग फोर्स मध्ये किती एरर आहे फोर्स मध्ये, तर दिलेला आहे आपल्याला 4% आहे, प्लस एरिया मध्ये किती पर्सेंटेज एरर आहे तर तो पण आहे 4%, म्हणजे टोटल किती आलं 8%.
म्हणजे आपला ऑप्शन किती येतो बघा, ऑप्शन नंबर किती झाला 4, ऑप्शन नंबर 4 आलं लक्षात. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. टोटल 8 न्यूमेरिकल आज आपण सॉल्व्ह केले. या टाईपचे न्यूमेरिकल्स तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आज सांगितलेले सगळे न्यूमेरिकल सॉल्व्ह करून माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवा. आजचं लेक्चर आपण इथेच थांबूयात. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.